नाशिकमध्ये 9वा जीएसटी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या नाशिक आयुक्तालय, लेखापरीक्षण आणि अपील आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध जनजागृती, व्यापारी सुलभीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. करदात्यांचा सहभाग वाढविणे, परस्पर सहकार्य मजबूत करणे आणि जीएसटी बाबत जनजागृती निर्माण करणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात जीएसटी भवन, त्रिमूर्ती चौक येथून नाशिक गोल्फ क्लबपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीने झाली. नागरिकांमध्ये जीएसटी विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीत नाशिक सायक्लिस्ट असोसिएशन तसेच जीएसटी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या रॅलीस आयुक्त श्रीमती हेमलता राय आणि आयुक्त राकेश लाडवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक M.A. खान, राहुल खेडकर, अमोल सैतवाल, P.T. गायदानी, संजय सोनवणे तसेच मुख्य लेखाधिकारी श्रीमती विद्या वाघमारे यांनीही मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आयुक्त हेमलता राय, आयुक्त राकेश लाडवाल, आयुक्त S.B. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच अतिरिक्त आयुक्त अजित दाण, डी. रणजित कुमार, श्रीमती अनुश्री हर्दीकर, सह आयुक्त शंतनू आणि सहाय्यक आयुक्त P.K.J. अय्यर, शिवाजी सुरळकर, तुषार डोभाल, अंजुम तडवी, मिलिंद तिडके, श्रीमती गीतांजली सांगळे आणि श्रीमती मेरी जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. आज जीएसटी की 9वीं वर्षगांठ है और इन 9 सालों में जीएसटी में काफ़ी प्रोग्रेस हुआ है। नासिक आयुक्तालय की तरफ से 5,331 करोड़ का रेवेन्यू कलेक्शन पिछले साल था और हमारी ऐसी आशा है कि ये रेवेन्यू कलेक्शन हमारा आगे बढ़ता ही जाएगा। आज के इस दिवस को मनाने के लिए हमने एक सुबह सुबह साइकिल रैली की है। हमारे ऑफिसर्स उस साइकिल रैली में शामिल थे और करीब यहाँ से लेके गोल्फ क्लब तक हमारी साइकिल रैली थी, लोगों में प्रेरणा पहुँचाने के लिए, जीएसटी डे के लिए अवेयरनेस पहुँचाने के लिए। और आज सुबह हमारा स्कूल के विद्यार्थियों के साथ भी इंटरेक्शन हुआ, जिसमें हम उनको सचेत और सजग बनाना चाहते थे। जीएसटी के बारे में उनको काफ़ी समझ है और उस समझ को हम और प्रेरित करना चाहते थे कि हमारा टैक्स भरना कितना ज़रूरी है। दोपहर में हमारा एक फॉर्मल फंक्शन होगा, जिसमें हम हमारे यहाँ पे जिन ऑफिसर्स ने अच्छा काम किया है और जो ट्रेड एंड इंडस्ट्री से अच्छा रेवेन्यू जिन्होंने जनरेट किया है, इन सारे लोगों को फेलिसिटेट करेंगे। इसके साथ ही हमारा एक कल्चरल प्रोग्राम होगा फॉर्मल फंक्शन के बाद, जिसमें हमारे ऑफिसर्स जो इन हाउस टैलेंट है वो अपना एक कल्चरल प्रोग्राम एग्जिबिट करेंगे। नमस्कार, मी शिवाजी सुरळकर, असिस्टंट कमिशनर जीएसटी नाशिक इथे कार्यरत आहे। जीएसटीला आज 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 10व्या वर्षात पदार्पण। त्या निमित्ताने आमच्या ऑफिसच्या विभागाने बरेच काही कार्यक्रम आयोजित केलेले होते, जसं लहान मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स, ऑफिसर्ससाठी क्विज कॉम्पिटिशन्स, आज सकाळी सायकल रॅली आपण केली। त्या निमित्ताने लोकांना एक संदेश द्यायचा प्रयत्न केला की आपण टॅक्स नियमित भरावं आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य सर्वांनी करावं। तसेच जे शाळेचे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, 9वी, 10वी, 11वी, 12वीचे नाशिकचे जे प्रसिद्ध शाळा आहेत तिथले विद्यार्थी काही आलेले, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन झालं आणि त्यांना जीएसटी बद्दल सांगण्यात आलं की जीएसटी कसा टॅक्स आहे, देशाला तो कसा मदत करतो आणि त्याचे काय फायदे आहेत। त्यानंतर आज आम्ही निमा हाऊसमध्ये दुपारी एक सत्र ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये जेवढे नाशिकचे मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत, नाशिकचा परिसर, नाशिक जो कमिशनरेट आहे त्याच्यामध्ये धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार हा सर्व एरिया येतो। तर तिथले जेवढे काही इंडस्ट्रीज आहेत मेजर मोठे मोठे, जे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात आणि त्यांचं मोठं योगदान आहे, त्या सर्वांना आम्ही आमंत्रित केलेले आहे। त्यांना येतो त्यांचा सत्कार केला जाईल आणि आमचे जे ऑफिसर्स आहेत ज्यांनी वर्षभर चांगलं काम केलं, चांगलं डिटेक्शन केलं, रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला दिला, त्यांचा सुद्धा सत्कार या निमित्ताने करण्यात येणार आहे। तसेच आमच्या ऑफिसर्सचे काही मुलं किंवा ऑफिसर्स स्वतः ज्यांना आवड आहे गाण्याची, काही वाजवण्याची, म्युझिक म्हणा, डान्स म्हणा, तो सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे। आमचे एक चीफ गेस्ट आहे जे मुंबईवरून येत आहे, नायर साहेब म्हणून, जे सीस्टॅटचे मेंबर आहेत, जो
जिस्टॅट म्हणतो आपण, जो अपिलेट अथॉरिटी ठेवलेली आहे, त्याचे मोठे अधिकारी ते पण येत आहेत. तर या निमित्ताने GST डे निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईन आणि GSTला लोकांनी भरभरून आपला टॅक्स यथो टाईममध्ये भरला, एवढंच मी आवाहन करेन. धन्यवाद. मैं जयशंकर अय्यर, असिस्टेंट कमिश्नर सेंट्रल GST नासिक में कार्यरत हूँ और मैंने GST पर एक गीत लिखा है, उसे उसकी रचना भी की है, संगीत रचना भी की है और गाया भी है। इस गीत को आज के दिन GST डे के दिन इसे प्रसारित किया जाएगा। ये YouTube चैनल पर है और इसे कृपया सुनिएगा। इसमें इस 9 साल के GST की यात्रा की पूरी कहानी दर्शाई गई है। कृपया इसे सुनिएगा। इसके बोल हैं, आओ सुने GST की 9 साल की गाथा हम, एक देश एक कर और एक बाजार की गाथा हम।